ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून पानगळ नावाची कथा. काहीतरी तोडत होतं कोणीतरी. जाग आली ती घणाघाती आवाजानं. मिनलच्या छातीत एकदम धडधडू लागलं. हल्ली हे असंच होतं. गडबड गोंधळ असला तरी, शांतता असली तरी, निशब्द वातावरण असलं तरी, गोंगाट असला तरी कशातच जीव सुखावत नाही. तिनं एकदम वळून पाहिलं. खिडकीतून ते झाड दिसत नव्हतं. मिनल एकदम उठून बसली. दुपार होती. दुपारची झोप सहसा लागत नाही. आज लागली. पण त्या झोपेत कोणीतरी हातपाय कापून टाकले. नसा, रेषा, मांसपेशी कापून झटकून टाकल्या. अंथरुणावरून मान फिरवली. कुशीवर वळलं की खिडकीतून ते झाड दिसायचं. आंब्याचं. आजवर त्याला मोहर येत होता. पानानं फळानं ते लहडलेलं असायचं. लहानशी चोच असलेलं ते मांसल आंबे आपल्या हडकुळ्या देहासह, आपल्या हडकुळ्या देठासह डुलत असायचे. तिच्या मनातल्या स्वप्नांच्या पाळण्याप्रमाणे पलीकडच्या बंगल्यातल्या त्या झाडाचा मोहर आपल्या गंधासह तिच्या घरात, तिच्या घराच्या खोल्या खोल्यांतून वावरायचा, परतायचा. तिच्या श्वासांचा गंध घेऊन मोहर गळायचा. फळ लागायचं, तोडलं जायचं. फळ यायचं, तोडलं जायचं. सालं कोया समोरच्या कचऱ्याच्या पेटीत पडायच्या. तेव्हा तिच्या मनातल्या पाळण्यातला जीव जन्माआधीच मरून जायचा, कुटुंब नियोजन केल्यासारखा. पण त्या झाडावर पानं, हिरवीगार पानं वर्षभर असायची. आपले रंग बदलत, आपल्या झुलण्याची दिशा बदलत तिला सोबत करत. यंदा पानगळीत त्या झाडाचं पाननी पान गळून गेलं. प्रत्येक पान फांदीवरून गळायचं. जमिनीत आपलं हिरवेपण शोधत शोधत थकून पाचळा होऊन जायचं. शाळेत बाईंनी शरीरशास्त्र शिकवताना एक चित्र दाखवलं होतं. माणसाच्या आकारात त्या मांसपेशीत वाहत असणाऱ्या नसा, शुद्ध रक्ताच्या, अशुद्ध रक्ताच्या, रोहिणी आणि नीला. ते आंब्याचं झाड पानगळीनंतर तसंच दिसत होतं. फक्त आकार, फक्त वाहिन्या, फांद्या, खोड. भोवतालची झाडांची पानगळ त्यांना इतकं एकाकी टाकून गेली नव्हती. पण या आंब्याच्या झाडावर एकही पान शिल्लक नव्हतं. ती दिवसभर त्या झाडाच्या उद्ध्वस्तपणाकडे, एकलेपणाकडे, लुटमार झालेल्या अवस्थेकडे पाहायची. पण ते झाड स्थितप्रज्ञ होतं. अलीकडे तर वारा आला नाही तरी डोलायचं नाही ते झाड. अलीकडे तर वारा आला तरी डोलायचं नाही ते झाड. त्याच्या रक्तवाहिन्या, त्याची हाडं कुरकुरायची, चुलीत जळताना तडतडायची तशी. मिनलला वाटत होतं ते झाड आपल्या सोबतीला आहे. ते उभं आहे तोपर्यंत आपणही उभं राहिलं पाहिजे. उभं राहणार आहोत. जीवनातली सगळी पडझड आठवायची आणि वाटायचं आपल्या आयुष्यातली यंदाची पानगळ आपल्याला या झाडासारखीच फक्त शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त वाहणाऱ्या नसांचा पुंजका ठेवून गेली आहे. पण आपण मोडायचं नाही. आपण मनानं कुरकुर केली तरी ती कुणाला ऐकू येणार नाही अशाच पद्धतीनं ती सोसायची. एक दीर्घ उसासा नाही, डोळ्यातून एक थेंब नाही. पण हे सगळं जगासाठी त्या स्थितप्रज्ञ, लुटमार झालेल्या झाडासारखं ठामपणे उभं राहायचं. अश्रू एकांतात येतातच. मनातील दुःख घरातल्या भिंतींना, वस्तूंना जसं बिलगून बसलंय. आपण रडायचं. आपण रडायचं नाही ठरवलं तरी त्या भिंती, त्या वस्तू डोळे भरतात. किती किती आठवणींसह डोळे गाळतात. एक एक करून सगळी माणसं निघून गेली. पण जाताना आठवणींनाही घेऊन गेलीत.
त्यांना हव्या त्या वस्तू उचलून नेल्यात. पण त्या वस्तू ठेवलेली जागा इथेच आहे. ती भिंत, ते खिळे, तो कोपरा, भिंतीवरचा रंगाचा तो पट्टा, या गोष्टी, या वस्तू, या आठवणी डोळ्यांना पाणी आणायला पुरेशा असतात. मुकेपण, मौन, अबोला यांना शब्दांनी उत्तर देता आलं नाही म्हणून मनात शब्द उमटवायचे राहत नाहीतच. त्यांना आवाज मिळत नाही हे खरं. अश्रूंना कुठे असतात ते शब्द, कुठे असतो स्वर, आवाज? आज ते झाड पण पडून गेलं. फांद्या कापल्या, खोड कापलं पडताना. फांद्यांनी आवाज केला. खोडानं करवतीचे धारदार दाते सोसले. एकुलती एक सोबत होती, गेली. ते झाड तोडल्याचा प्रत्येक आवाज तिच्या मनावर घाव करीत होता. ती परत आडवी झाली. त्या खिडकीकडं पाठ वळवली. डोळे मिटून त्या आंब्याच्या झाडाला श्रद्धांजली वाहिली. मनात आलं, या लाकडांचा काय उपयोग होईल? फांद्या सरपणासाठी, काटक्या जळणासाठी, आणि ते भलं मोठं रुंद खोड, त्याच्या फळ्या होतील एखाद्या घराला, फर्निचरला. आंब्याचं लाकूड म्हणे चांगलं असतं फर्निचरसाठी. ओ हेन्री या लेखकाची गोष्ट होती इंग्रजी पुस्तकात. अभ्यासासाठी, परीक्षेसाठी. लास्ट लीफ नावाची. शेवटचं पान. तो चित्रकार असतो, ती मुलगी आजारी असते. अशीच आपल्यासारखी अंथरुणावर पडल्या पडल्या खिडकीतून दिसणाऱ्या झाडाकडे पाहायची, त्याची पानं मोजायची. तोच नाद, तोच छंद तिच्या मनानं घेतलं होतं. या झाडावरचं शेवटचं पान झडून गेलं की आपला जीव पण आपल्याला सोडून जाईल. या झाडावरचं शेवटचं पान झडून गेलं की आपला जीव आपल्याला सोडून जाईल. तो चित्रकार बेकार, उपाशी, आजारी. त्या रात्री खूप वादळ वारा पाऊस. त्यात टिकून राहणारं ते पान, शेवटचं पान. चित्रकार आजारी अवस्थेत. रात्रभर पावसात भिजत त्या मुलीच्या खिडकीसमोरच्या भिंतीवर जिवंत झाडाचं चित्र काढतो. त्याला पानं असतात. मुलीची आई निराश मनानं, उदासपणानं सकाळी ती खिडकी उघडते. ती आजारी मुलगी मोठ्या अधीरतेनं त्या झाडाकडे पाहते. रात्रभर वादळ वाऱ्यातही ते झाड उभं असतं, ते टिकून असतं. अशीच काहीतरी ती गोष्ट. ती शिकताना, परीक्षेत उत्तर देताना त्या लहान वयात त्या गोष्टीचा अर्थ जीवनाशी लावण्याचं कळतच नव्हतं. सगळ्यांचे अर्थ परीक्षेत पास होण्यापर्यंतच पोहोचत, तिथेच थांबत. पण आता कळलंय, जीवाच्या अटीतटीनं खोटी पानं पण जिवंत रंग भरणारा चित्रकार आयुष्यात भेटत नाही. कुणी मेलं जगलं याची एवढी खंत बाळगणारं आपल्या रक्ताचंही माणूस असत नाही. परीक्षेत दिलेल्या उत्तरांनी आयुष्यातले प्रश्न सुटत नाही, तसा तो चित्रकार भेटत नाही. म्हणून आयुष्यातली कित्येक उत्तरं ओठाआडच राहतात. समोरचं झाड मुळासकट कापलं गेले. भोवतालची भिंत, आवळ्याचं झाड, नारळाची उंची, लठ्ठरुंद पाट असलेली पाण्याची टाकी, कशाकशानंच त्या पर्णहीन उद्ध्वस्त पडझड झालेल्या झाडाची जागा भरून येत नाहीये. मेलल उठली. तिनं ती खिडकी बंद केली. त्यावर पडदे ओढले. नकोच काही पाहायला, पण मनावर असे पडदे ओढता नाही ना येत. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात एक मोठा विराम येत गेला. कधी तो त्या बाजूनं, कधी तो तिच्या बाजूनं. एक थंड थडग्यासारखा विराम संपवून टाकणं, विसरून जाणं, मनाआड टाकणं. अशा या विरामचिन्हांनंतर काही बोलता यायचं नाही, बोलावं वाटायचं नाही. तो म्हणायचा, तू एक थंड मुलगी आहेस. तुझ्या अंगातल्या कपड्यांची जी काय उष्णता असेल तेवढीच उष्णता तुझ्याजवळ आहे.
आणि तोच हेही म्हणायचा, तुझ्या डोळ्यातली उष्णता माझ्या अंगाला चटके देते, अशी नको पाहूस माझ्याकडे. इतकं सगळं होऊनही, इतका दुरावा, इतका थंडपणा असूनही पाण्यातल्या तरंगत्या चंद्रानं जवळ यावं असा तो माझ्याजवळ यायचा. आणि मी तर तळ्याच्या काठी बसून पाय पाण्यात बुडवून तो जवळ येणारा चंद्र दूर लोटण्याचा खेळ खेळायची, पाय हलवून. पाण्यातल्या त्या चंद्राच्या 1000 चांदण्या करून टाकायची. आणि तीच मी त्याला तोडून टाकल्यानंतर, तो मला सोडून पाठ वळवून निघून गेल्यानंतर तळ्याचं तळं फुटावं अशी उरी फुटले होते. धो रडले होते. आता चंद्र, तळं आणि पाणी त्याच्या खुणा म्हणून, थकलेलं उदास पराभूत मन त्याच्या आठवणी म्हणून. झाडावर घाव, आणखी एक घाव. मी माझ्याच भावनांच्या संदर्भात क्रूर. मीच माझी शत्रू, मीच एक घाव, मीच करवत, मीच कुऱ्हाड माझ्या निष्पर्ण शरीराची. असं का सूड? कुणासाठी? देव तर असा की असा विचित्र स्वभाव माझ्या माथी मारण्यात त्याचा काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट असावा असा, स्वार्थ असावा असा. देवानंच मला शिकवला अस्वीकृतीचा धडा. स्वतःला नकार, दुसऱ्याला नकार. पण देवानं तो नकार पचवण्याचं सामर्थ्य मात्र दिलं नाही. काळीज दिलं ते सर्वसामान्य घरगुती बाईचं. स्वभाव दिला आपल्या घरकुलात रमण्याचा. आवड दिली आपल्या माणसांसाठी जगण्याची, त्यांच्यासाठी त्याग करण्याची. त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचा भाव टिपणाऱ्या संवेदनाशील मनाची. पण आयुष्यातील घटनांचा आलेख असा की यातलं काहीच मिळू नये. फक्त उरावा, नकार, अस्वीकृतीची भावना. कुणाची तरी खूप वाट पाहायची आणि ती व्यक्ती आल्यावर एक थंड, अबोल आणि मिटलेलं स्वागत. ती व्यक्ती निराश, उदास होऊन निघून गेली की त्या दिवशीच्या डायरीत अक्षराऐवजी तेच डोळे दिसायचे. म्हणून आपलंच अक्षर आपणच चुंबून घ्यावं. ओठांवर शाई, डायरीतलं पान विस्कटलेलं, अक्षरं पुसलेली, पण खुणा राहतातच. निसटत्या खुणा, डायरीवरची तारीख, वार, साल राहतच. एक जिवंत ठिकाण विथ ऑल डॉक्युमेंट्स. मेलोड्रामा. शरीरातलं एक अवयवच. श्वासांची तीच लय. भावविवश, रडवी, उदास, विवेक, विचार, शहाणपण, लॉजिक यांचा संबंध नसलेली. माझ्या शरीरातलं कंपन, माझ्या डोळ्यातली भावना शोधायला जे डोळे हवे होते ते मिळाले आणि नाही पण मिळाले. पेटलेल्या ज्वाळांचा उजेड चेहऱ्यावर पडावा, पण तो पकडता येऊ नये. त्या उजेडात काही वाचता येऊ नये असं. पण त्या उष्णतेत खूप काही जळत असलेलं स्वतःलाच जाणवावं असं. पण ते क्षण माझ्यापुरते जिवंत असत, अक्षय, अमिट, अमर असत. इकडे तिकडे सगळीकडे ते क्षण पसरलेले असत. पानगळ यावी असे ते क्षणही झाडावरून पडत वाळूत पालापाचोळा होऊन जात. तो हँगर ज्यावर त्यानं आपला रेनकोट अडकवला होता, तो हँगर, तो कोच ज्यावर तो पायावर पाय टाकून ख्रिस्ताच्या क्रॉसासारखा बसला होता, ती जागा. हताश होऊन, चिडून त्यानं भिंतीवर माथा टेकला होता, ती ओली जागा. हे सगळं अजूनही आहे. आठवणींचा ताजेपणा घेऊन, मनाचा
भुगा पसरूनही तो ओलावा, तो डाग पुसला जात नाहीये. आज भिंती तशाच मुकाट आहेत, त्या क्षणी होत्या तशा. खरं तर त्याला सांगावं वाटूनही का सांगावं वाटलं नाही की खरं तर त्याला सांगावं वाटूनही का सांगितलं नाही की तुझ्या आवडीचा टोमॅटोचा रस्सा केलाय, तुला आवडतात तसे बटाट्याचे पराठे केलेत. तोच का आला नाही स्वयंपाकघरात? नुसत्या चहाचा कप पिऊन का निघून गेला? हक्कानं का नाही काही मागून घेतलं? तो तसा, मीही अशी. त्यांच्यासाठी रांधलेलं पातेल्यातच पडून राहिलं. बाई, ही भांडी घासायला नेऊ? हां, त्यात अन्न आहे, घेऊन टाक तुला. मुलांना खायला घाल. बरं झालं, एकट्या माणसानं खाण्यापेक्षा तिच्या त्या अर्धपोटी राहणाऱ्या 6 मुलांनी घास का होईना खाल्ला असेल. हे असंच माझं वागणं. पेटलेल्या ठिणग्या स्वतःच्याच पावलांखाली दडपून टाकायच्या. मग ती होरपळून कुरवाळत बसायची. आई म्हणायची, अगदी कळवळून सांगायची, अगं, सोन्यासारखं रूप आहे, गुण आहेत, का ज्याला त्याला नकार देतेस? एकटीनं का जगणार आहेस जन्मभर? मी आईच्या माझ्याहून कितीतरी सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहायची. 8 मुलं आणि 4 बीजं पडून गेलेली आई 25-1 माणसांचा संसार करत होती. एक पान गळत होतं, त्याची तिला खंतच नव्हती. जणू जाण पण नव्हती. फक्त एकच कळत होतं, ह्यांना भिणं, त्यांच्या तंत्रावर नाचणं. भात मऊ तर नाही ना झाला, कढी आंबट तर नाही ना झाली, भाजीत मीठ तर जास्त नाही ना पडलं. याच तिच्या काळज्या, हीच तिची भीती. यातून कितीतरी निराळं भय माझ्या मनात होतं. याहून कितीतरी विस्तारलेल्या रुंदावलेल्या क्षितिजात मी वावरत होते. पण त्या भयाला आईचे घाबरे दास्तावलेले डोळे चिकटले होते. माझ्या त्या विस्तारलेल्या क्षितिजांना माझ्या आईच्या कष्टावलेल्या, झिजलेल्या, दुखावलेल्या, आजारी शरीराची माती डकली होती. आईच्या जमान्यात शाईचं अक्षर टिपायला वाळू घालत असत तशी माझ्या काळातल्या टिप कागदावर उलटी अक्षरं उमटावी अशी. या कार्टीच्या काळजीनं तिची आई मेली. नाहीतरी नाही लग्न केलं बयेनं. या कार्टीच्या काळजीनं तिची आई मेली. नाहीतरी नाही लग्न केलं बयेनं. आशा आता तिशी उलटली. आता कोण पत्करणार आहे हिला? नातेवाईक म्हणाले, बाबा म्हणाले. या नातेवाईकांच्या खस्ता खाऊन बाबांच्या रागाच्या दडपणाखाली दडपून या नातेवाईकांच्या खस्ता खाऊन बाबांच्या रागाच्या दडपणाखाली दडपून आईचा जीव गुदमरून मेला असं मी मनोमन म्हणाले. मी लग्न केलं नाही म्हणून आई गेली. भावानं लग्न केलं म्हणून तो दुरावला. बहिणींनी संसार थाटले म्हणून त्या परक्या झाल्या. मरताना बाबा आपलं हे लहानचं घर मला देऊन गेले. मायेचं, प्रेमाचं, हक्काचं माणूस पत्करण्याचं मी नाकारलं. पण या 4 भिंती, हे छप्पर, मला जपणारी ही दारं, माझी सुरक्षा करणाऱ्या या खिडक्या मी स्वीकारल्या. यावेळी दादाला, ताई, अक्काला लग्न केल्याचा पछतावा झाला असेल का? इतकी वर्ष झाली आईला जाऊन, पण तिच्या धुतल्या लुगड्याचा वास अजून घरातल्या हवेतून पुसला गेला नाहीये. अजून स्वयंपाकघराच्या भिंतीवर बाबांनी कढी आंबट झाली म्हणून फेकून दिलेल्या ताटाचा ओरखडा, अन्नाच्या तेलकटपणाचा डाग आहे. असू दे, घराला रंग दिला तरी ती भिंत तशीच हवी आहे मला, जुनी, रंग उडालेली. त्या भिंतीला टेकून
मी टेबल ठेवलंय जेवणाचं. 4 माणसांचं, मी एकटीच जेवणारी. फ्रायपॅनमध्ये एवढं तेवढं टाकून वेळ भागवणारी. पण ऑफिसला सुट्टी असली, सणवार असला की मी माझ्या आईच्या सुगरणपणानं सगळा स्वयंपाक करते. 4 पानं घेते, रांगोळी घालते. 1 पान माझ्या मुलासाठी रामसाठी, 1 पान गीतासाठी. गीता माझी मुलगी. गीताच का, सीता, सुनीता, अनिता, अनुप्रिता का नाही कोण जाणे. माझ्या मुलीचा गोबरा गोंडस चेहरा समोर आला तो गीता हे नाव घेऊनच. मुलाचं नाव राम का, दुसरं काही का नाही. रोज आंघोळ झाल्यावर उभं राहून आई सोवळ्यानं दांडीवरचं लुगडं ओढायची. अंगावर पदर घेऊन नऊवारीच्या डझनावारी निर्या करताना करुणाष्टकं म्हणायची. तिच्या तोंडून रोज आर्तस्वर बाहेर पडायचे. धाव रे धाव रामा राया. आईचा हा राम माझ्या मनात घर करून बसलाय जसा. 2 मुलांची 2 ताटं, चकचकीत स्टेनलेसचं विधभर ताट, नवं कोरं, इवलं भांडं, इवलीशी वाटी आणि घास घेणारं गोंडस गोबरे हात. पण यांचं पान कसं घ्यायचं कळत नाही, कारण ते डोळ्यासमोर नाहीतच. ते बशीत जेवतील की ताटात, हातानं जेवतील की काटाच्या चमचा लागेल. मुलं अगदी चित्रासारखी, रंग रूप आकारासह डोळ्यासमोर असतात. आजी आमची भावंडांची रांकची रांक उभी करून मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढायची. मूठभर मीठ मोहरी शेगडीत पडली की घरभर ती घाण पसरायची. आजी आईला म्हणायची, गिरिजे, अगं पोरांना चांगलीच दृष्ट लागली हो. मी पण माझ्या कल्पनेतल्या मुलांची दृष्ट काढते. मुलं नाहीत, मीठ मोहरी नाही, दृष्ट जळायला शेगडी पण नाही. नसे ना का? प्रत्येकाच्या मुठीतली मीठ मोहरी निराळीच असते की, खरी पण असतेच की. आई गोग्रास काढून ठेवायची. भाकरीवर पोळीवर केलेल्या स्वयंपाकाचा घास वाढून ठेवायची. वैश्वदेव व्हायचा. मी पण माझ्या टेबलावर 4 ताटं वाढते तेव्हा आणि एरवी एकटी जेवते तेव्हाही आईसारखाच एक घास काढून बाजूला ठेवते. समोरच्या बंगल्यातल्या आंब्याच्या झाडाखाली, कारण कोणीही मला सोबत केली नाही. एक एक करून सगळे घराबाहेर पडले. मी एकटीच. पण कुणालाही न सांगता, मी न बोलता ते झाड माझी सोबत करत अखंड उभं होतं. आज त्याच्यावर घाव पडले. फांद्या, काटक्या, खोड हातगाडीवर टाकून तो चकाकत्या काळ्याशार रंगाचा माणूस सोबत्याला घेऊन गेला, मला न विचारता. आजही ही घाव घालणारी, उद्ध्वस्त करून टाकणारी दुपार हळूहळू संध्याकाळ होईल. मग रात्र अंधारी, एकटी, एकाकी. ज्योत्स्ना देवधर यांची पानगळ नावाची कथा येथे समाप्त. फिलर, ज्योत्स्ना देवधर.